अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या आयुष्यातला एक चालू अनुभव तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यामध्ये मी कुणाचं काहीच बिघडलं नाही, तर लोक मला असे का बोलतात, माझ्यासोबत असे का वागतात, परंतु एक दिवस त्यांना मामा नक्की कठोरातली कठोर शिक्षा देतील आणि ती शिक्षा भोगत असताना त्यांना माझी आठवण येईल की आपण या व्यक्तीला असं बोललो होतो आणि त्याचा हेच आपले वाईट फळं आहेत, हेच वाईट कर्माची फळं आपल्याला भेटलेली आहे. ते त्यांना नक्कीच या गोष्टीची जाणीव 100% होईल. तर बघा, कारण असं आहे, मी पाठीमागे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला होता की मी प्रेग्नेंट आहे का किंवा माझ्या पोटात बाळ आहे का. तर एका मूर्खानं असं म्हणलं की तो म्हणाला, जे काही तुझ्या पोटात बाळ आहे ते बाळ तुझं नाही, हे सगळं त्या यूट्यूब फॅमिलीचं ते बाळ आहे आणि ते त्यांचंच बाळ आहे म्हणून तू त्यांना सांगालीस आणि म्हणून ती लोक तुझी काळजी करावी. बघा, जी काही यूट्यूब फॅमिली आहे तर ती माणसं मी कशी जोडली किंवा कोण कुणासाठी वळणं, कोण कुणासाठी बोलणं या जगात पॉसिबल नाही. कोण कुणासाठी वेळ देत नाही, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी वेळ देता. तुम्ही मला 4 गोष्टी फायद्याच्या सांगता. तुम्ही मी आजारी असेल तर तुम्ही मला इथं ट्रीटमेंट घे, तिथं ट्रीटमेंट घे, तुम्ही मला या गोष्टी सांगता. म्हणजे तुम्ही माझे कुणीतरी आहात, बहीण भाऊ, तुम्ही माझं कुणीतरी आहात म्हणून तुम्ही मला सांगता. मी तुम्हाला आपलं केले म्हणून तुम्ही मला आपलं केले. तर जी काही नालायक वृत्तीचा, ज्याच्या मनात सदा पाप भरलेला आहे, पाप नावाची वासना भरलेली आहे, तो मूर्ख मला म्हणाला ते यूट्यूब फॅमिलीचंच बाळ आहे. म्हणजे ती सगळे त्या लेकराचा बाप आहे म्हणा. जे काही पोटात बाळ आहे ते सगळे यूट्यूब फॅमिली ती बाप आहे त्या लेकराचं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी काम करते. या प्रेग्नेन्सीमध्ये, या गर्भावस्थेमध्ये सकाळी 9 वाजता मी जाते, सकाळी मला जेवण करणंसुद्धा होत नाही आणि संध्याकाळी मी 7 वाजता घरी परत येते, 7-7:30ला घरी परत येते आणि घरी येऊन मी घरचं काम करते. दुपारी जेवायला मला फक्त अर्धा तास वेळ असतो आणि अशा अवस्थेमध्ये मी बसते. माझे पाय सुजून बम होऊन जातात तरी मी बसते. का तर मला घर चालवायचे, माझा पाठीमागे दवाखान्याचा खर्च आहे, एक लेकरू आहे, त्या लेकराच्या शाळेचा खर्च आहे. हे सगळं मला मॅनेज करण्यासाठी मला काम करावं लागतं. कारण घरी कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही किंवा काहीच नाही आणि एकट्या माणसाच्या जीवावर काहीच होत नाही. गरीब माणसं आपण सगळ्या दोघांनी हातभार लावून जर संसार पुढे ढकलायचा असेल तर ढकलावंच लागतं आहे. त्याला कारणं देऊन काहीच होत नाही. दवाखाना आहे, कर्माचा भोग आहे, तो भोगून संपवावा लागतं आहे. त्याला रडून कवठाळून किंवा दुसऱ्याला भीक मागूनसुद्धा जमत नाही. म्हणून मी स्वतः काम करते आणि मी जे काही तुम्हाला व्हिडिओ टाकते तर तो मूर्ख म्हणाला की पैशासाठी व्हिडिओ टाकते. हो, मी 100% पैशासाठी व्हिडिओ टाकते, परंतु जर माझी दयाच येत असेल तर तू मला दे, म्हणजे मी व्हिडिओ तरी टाकणार नाही. किंवा मला आत्तापर्यंत मी कुठल्या सबस्क्रायबरला किंवा कुठल्या यूट्यूब फॅमिलीला मी 1 रुपया तरी मागितला आहे. भलेही मला लोकांचं कर्ज झालं असेल, मी लोकांचे पैसे काढलेले असतील, परंतु मी कुणालासुद्धा 1 रुपयासुद्धा मी मागितलेला नाही. का तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या संसारासाठी, लेकरासाठी, प्रत्येकाच्या करिअरसाठी, प्रत्येकाच्या आयुष्याची स्वतः भांडत असतो, स्वतः झगडत असतो. म्हणून कुणाच्या लेकराच्या तोंडातलं, कुणाच्या कष्टाचं मला नको. आणि आयुष्यात अशी जरी माझ्यावर वेळ आली की मला एखाद्याला मागावं लागलं तरी मी त्याचं कधीच बुडत तरी घेणार नाही किंवा कुणाच्या कष्टाचं मला तरी नको आहे. मी घेईन, उसने पैसे घेईन, व्याजाने घेईन, त्याचे मी माझ्याकडे जसे येतील तसे मी त्याला परत करेन. आणि राहिला विषय यूट्यूब फॅमिली सगळी त्या लेकराचा बाप आहे म्हणण्याचा, तर हो, त्या लेकराचा बाप जरी नसला, यूट्यूब फॅमिली लेकराचा बाप जरी नसली तरी आई, मामा, आत्या, काका, काकू हे सगळेजण होणार आहे. ज्यावेळेस ते बाळ बाहेर आलं त्यावेळेस हे सगळेजण, कोणी मामा होणार आहे, कोणी आत्या होणार आहे, कोणी ताई होणार आहे, कोणी मावशी होणार आहे, कोणी काका होणार आहे, कोण काकू होणार आहे, कोण आजी होणार आहे, कोण आजोबा होणार आहे, तर कोण आत्या होणार आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी होणार आहे. म्हणून त्या सर्वांना आनंद आहे, परंतु तुझ्यासारखे नीच वृत्तीचे ते लोक नाहीत, हे मला सांगायचं आहे. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मला तुला सांगायचं आहे, तुझ्यासारखे नीच वृत्ती नाही त्यांची. इतका मला सपोर्ट करतात, इतका मला आशीर्वाद देतात, इतका मला सांगतात की मामांचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहू, मामांनी प्रत्येक तुझी इच्छा पूर्ण करावी. ज्यावेळेस मी व्हिडिओमध्ये म्हणते की मामांनी तुमची इच्छा पूर्ण करावं, तर मला सांगतात की ताई आमची नको, परंतु आयुष्यातून तू खूप दुःखातून उभी राहिलीस, तू खूप मोठ्या संकटाला पाठ देऊन परत आलीस, तू खूप मोठ्या संकटाला लाताडून परत आलीस आणि आता तुझं पोट पिकलं आहे, तर तुझं आयुष्य हेच चांगलं होऊ दे आणि तुझ्या जे काही मनामध्ये चांगल्या इच्छा असतील ते मामांनी लवकरात लवकर पूर्ण करू दे, हे माझी फॅमिली मला सांगते. आयुष्यामध्ये मामांचा आशीर्वाद म्हणजे एकमेव माझ्या फक्त फॅमिलीचा आशीर्वाद माझ्यावर आहे. आणि हा म्हणतोय की पैशासाठी व्हिडिओ बनवते किंवा सगळं यूट्यूब फॅमिली लेकराचा बाप आहे, ते त्याच्या खानदानामध्ये असेल, त्याच्या रक्तामध्ये असेल. आमच्या रक्तामध्ये असं नाही. आम्ही मामांचे भक्त आहोत आणि आम्हाला आयुष्यामध्ये असं करणं कधीच जमणार नाही. आणि काही जळणारे असे आहेत की मला म्हणतात दुसरी मुलगीच होऊ दे मुलगी, पहिली लक्ष्मी आहे माझ्याकडं,
दुसरी भाग्यलक्ष्मी म्हणून येईल. काय फरक पडतं? डॉक्टरने तर होणार नाही असं सांगितलं होतं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या मामांच्या, माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मला हे रत्न झालं. तर होऊ दे. कष्ट करून मी त्याला मोठं करून, कष्ट करून मी त्याला सांभाळन, त्याचं करिअर मी घडवण. माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या खड्यांना जपन. पण दुसऱ्यांना काय गरज आहे की दुसऱ्यांबद्दल एवढं उचलून खायची किंवा उचलून प्यायची अजिबात काहीच गरज नाही. आणि एखाद्याला बोलून त्रास देण्याची काहीच गरज नाही. कारण मी सुद्धा माणूस आहे, मला मन आहे, मला भावना आहे, मला सुद्धा दुःख होतं. पण मी बोलून दाखवत नाही. का तर मी अशा लोकांना आयुष्यातून लाथनं बाहेर काढते आणि चांगल्या लोकांच्या संगतीत बसते, चांगल्या लोकांसोबत राहते. तुला मुलगी होऊ दे मुलगी चांगली आहे. एक लक्ष्मी आहे, दुसरी भाग्यलक्ष्मी म्हणून येईल माझ्याकडे. आणखीन माझं आयुष्य खूप चांगलं होईल, खूप सुंदर होईल. संन्याशी होऊन राहण्यापेक्षा 2 रत्न तरी पोटाला आलेले हे चांगले आहेत. त्यात आपल्या माघारी त्यांचं नाव तरी राहील, की आपली काहीतरी ओळख राहील की यांचे मुलं आहेत म्हणून. म्हणून असं आयुष्यात कुणालाच बोलू नका, कुणाचं मन दुखल असं वागू नका. प्रत्येकाला मन असतं, वेदना असतात, भावना असतात. म्हणून दुसऱ्यासुद्धा मनाचा, जीवाचा विचार करा. आणि एखाद्याला नाव ठेवण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करून नाव ठेवा. कारण कर्म हे परत फिरतं, हे कायम लक्षात ठेवा. कर्म हे फिरून येऊन फळ देऊन जातं, वाईट असेल किंवा ते चांगलं कर्म असेल. म्हणून कष्ट करा आणि कष्ट करून आयुष्यामध्ये पुढे जा, यशस्वी व्हा. आणि तरच मामांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. नाही तर मामांचा आशीर्वाद अशा नीच वृत्तीच्या लोकांना तर कधीच मिळणार नाही. आणि मामा त्यांना कठोरातलं कठोर शासन केल्याशिवाय राहणार नाही. खरंच एखाद्याचा आत्मा जर तळतळून बोलला आणि जर आपली चूक नसताना जर एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर मामा त्याला नक्कीच शिक्षा देतात. एवढं मात्र सत्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि जय बाबा.